पारंपरिक वेशभूषा, हलगी, घुमकं, ढोल ताशा आणि डॉल्बीच्या दणदणाटात पारंपरिक पद्धतीनं आज कोल्हापूर शहरात शिवजयंती मिरवणूक पार पडली। मर्दानी खेळाची चित्तथरारक प्रात्यक्षिकं, सजीव देखावे, घोड्यावर शिवछत्रपतींच्या वेशभूषेत स्वार झालेले कार्यकर्ते आणि मावळे यामुळे या मिरवणुकीची रंगत वाढत गेली। संयुक्त मंगळवार पेठ, संयुक्त रविवार पेठ, उत्रेश्वर पेठ, खंडोबा तालीम, राजारामपुरी यासह सुमारे 15 मंडळांच्या मिरवणुकीमुळे संपूर्ण शहर शिवमय होऊन गेलं होतं। या मिरवणुकीत डॉल्बीचा प्रचंड दणदणाट नागरिकांनी अनुभवला। हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज मोठ्या उत्साहात साजरी झाली। सकाळच्या सत्रात आपल्या लाडक्या राजाला अभिवादन करण्यासाठी छत्रपती शिवाजी चौकासह ठिकठिकाणी विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिकांची रीघ लागली होती। तर सायंकाळी अनेक मंडळांनी जंगी मिरवणुकीचं आयोजन केलं होतं। संयुक्त मंगळवार पेठेच्या वतीनं आज सायंकाळी भव्य मिरवणूक काढण्यात आली। राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत मिरवणुकीचं उद्घाटन झालं। यावेळी नगरसेवक आशिकी नाझरेकर, आदिल फरास, अशोक पवार, अनिकेत घोटणे, चंद्रकांत घोटणे, स्वप्नील पार्टे, वसंतराव मुळीक, माणिक मंडलिक, रमेश मोरे यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते। पारंपरिक वाद्यांसह आधुनिक डीजेच्या गजरात मिरवणूक निघाली। मिरवणुकीत अग्रभागी 14 फुटी अश्वारूढ छत्रपती शिवरायांची मूर्ती, त्यापुढे असलेले प्रबोधनात्मक फलक नागरिकांचं लक्ष वेधून घेत होते। कोल्हापुरातही मठ दरबारात भोंदूबाजी जोरात सुरू आहे। यावर प्रबोधन करण्याचं भाष्य करणारा सजीव देखावा लक्षवेधी ठरला। कोल्हापुरातील तालीम मंडळांचा वापर फक्त उत्सव जयंतीसाठी नको, युवकांच्या आरोग्यासाठी आणि मार्गदर्शनासाठी झाला पाहिजे। आई अंबाबाईची बदनामी करू नका यासह अन्य प्रबोधनात्मक फलक मिरवणुकीत होते। त्याचबरोबर मराठा वॉरियर्स, कारवान बॉईज, व्हीनस मित्र मंडळ यासह अन्य मंडळांकडून डोळे दिपवणारी विद्युत रोषणाई, लेसर शो आणि कांठळ्या बसवणारी ध्वनी यंत्रणा असं या मिरवणुकीचं चित्र होतं। अनेक मंडळांनी डॉल्बीचा अट्टहास पूर्ण केला। पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतल्याचं दिसून आलं।